नाही मी नाही म्हणाले ना, आज माझं जरा पर्सनल काम आहे. पर्सनल म्हणजे एवढं पर्सनल आहे बॉस आमच्यापेक्षा पण? माझ्या आयुष्यापेक्षा पर्सनल? काय हो कमांडर, आपल्यात कधीपासून पर्सनल वगैरे हो? मग काय नाही एवढं नाही पर्सनल म्हणजे आपल्याला आपलं सगळं माहित असतं म्हणून बोललो. मला नाही जमणार आहे आज मला शक्य नाहीये. आज मला केदारच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचंय. अच्छा, तिला तुम्ही बघितलंय तिला? हा कमांडर? नाही बा आम्हाला तर काही माहितीच नाही. पण तुम्ही का बरं भेटायला चालले बॉस तिला? ते मैत्रीण आहे ना ती आपली. हा म्हणजे केदारची गर्लफ्रेंड आपली मैत्रीण होणार ना, मग आपली पण तिच्याशी ओळख असायला हवी. आता केदारची होणारी बायको म्हटल्यावर आपल्याला मैत्री तर करावीच लागेल ना तिच्याशी. पण तुम्ही ओळखता का तिला? मला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. इट्स अन ऑर्डर. हो कशी दिसते ती? तुमच्यासारखी. माझ्यासारखी? म्हणजे सुंदर सुंदर म्हणायचं का? हा करेक्ट 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 शाबास. हो, आता केदारला साजेशीच असायला हवी ना. पण मग स्वभाव कसा आहे तिचा? खूप चांगला आहे बॉस. म्हणजे सगळ्यांशीच एकदम एकदम चांगलं वागते, मोठ्या बहिणीसारखं एकदम. बरोबर आहे. आता केदारची गर्लफ्रेंड म्हटल्यावर चांगलीच असणार ना. बरं मला सांगा, तुम्ही जेव्हा तिला भेटला होता त्यावेळेस ती तुमच्या सगळ्यांशी कशी वागली? अहो, बोलायला खूप गोड आहे. सगळ्यांशी कशी आदर आणि प्रेमाने बोलते. आणि केदारशी? त्यांच्याशी तर विचारूच नका. अहो एवढं गोड बोलती, एवढं भारी बोलती ती. अहो तुम्हाला सांगतो बॉस, अहो एकदम ते छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. तिला काय हवंय, काय नको, काय पाहिजे, मग सगळं पुरवता. एवढी काळजी घेतात ते तिची. हो एवढी चांगली आहे ती? खूप. मग आता तुम्हीच सांगा मला, मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊन जाऊ जाताना? नाही, असं कोणाला तरी पहिल्यांदा भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाणं बरोबर नाही ना वाटत. काय आवडेल तिला? काहीही घेऊन जा. एवढ्या साध्या आहेत ना त्या, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचं जरी गिफ्ट घेऊन गेलात ना तरी चालेल. हो चालेल. अगं माझ्या चॉईसचं कसं नेणार? म्हणजे तुमच्या आवडीनिवडी सेमच असतील ना, शेवटी तुमच्यासारखेच आहेत त्या. हा बरोबर बोलली स्वाती, मग करेक्ट आहे. हो, बॉस सारखी असली तर केडी सरांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. अहो बॉस, तुम्हाला काय सांगू, केडी सर काय म्हणाले माहितीये? काय म्हणाला? तिच्यासारख्या गोलपोळ्या जगात कोणीच करू शकत नाही. हो त्यांना फार आवडतात तिच्या आजच्या गोलपोळ्या. असं म्हणाला? हो हो. आता तर काय विषयच संपला. मग नाव काय तिचं? नाव नाव काय? नाव 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 ते आठवत आहे. अहो बॉस आता तुमची भेटच होईल ना तिच्याशी, मग ओळख होणारच आहे. मग नाव गाव सगळं कळेल तुम्हाला. अहो बॉस तुम्हाला सांगतो, तुमची ना एकदम चांगली मैत्री होईल बरं तिच्याशी. एवढी भारी आहे ती. का? नाही म्हणजे माझी का चांगली मैत्री होईल तिच्याशी? कारण ती तुमच्यासारखीच आहे ना, एकदम सेम. मी येते. नाही उगाच उशीर नको व्हायला ना. केदार पण वाट बघत असेल. एवढी चांगली गोल पोळ्या करणारी कोण आहे बघूनच येते जरा. हो बॉस. सावकाश जा बॉस. बाय बॉस. टेन्शन नका घेऊ. बाय बाय बॉस. गाईस, आपण खूप त्रास देतोय बॉसला, एवढं नाही केलं पाहिजे. अरे तू चुप रे. थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. आजची संध्याकाळ त्यांची खूप सुंदर संध्याकाळ होणार आहे. हा टेक्नो बोल. अहो केडी सर, तुम्ही निघालायत का? बॉस निघालाय तिथून. हो बस निघतोय, बाईकच काढतोय. ऑल द बेस्ट सर. सर आज मैदान मारा. ऑल द बेस्ट केडी सर. हे असं? अरे कुठली एनर्जी पास करतोय? इथे माझी झोप उडाली आणि तू स्वतः झोपा काढतोय. अहो केडी सर, इथे कोणीच झोपलेलं नाहीये. का? फुटबॉल वर्ल्ड कप चालू असताना कसे काय कोणी झोपणार? हो सर, काय कॉम्पिटिशन सुरू आहेत. सगळे एकापेक्षा एक खेळत आहेत. हा रे, भारी मॅचेस होत आहेत पण आता. म्हणजे काय तुम्ही सगळे मॅचेस बघताय काय? हो मग. आणि फुटबॉल वर्ल्ड कप या दोनच गोष्टी सध्या महत्वाच्या आहेत. हा पण गोल झाल्यावर ना जास्त ओरडत जाऊ नका, नाही तर झोप मोड झाली म्हणून बॉस चिडतील बिडतील बरं. अरे ती कशाला चिडणार आहे माझ्यावर? ती स्वतः पण बघते आणि तिला आता शेड्यूल सुद्धा पाठ झालंय.
ए बरं मी निघतो, बॉस वाट बघत असेल. ओके बाय 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 चलो बाय बाय. बाय. टेक्नो, आजची मॅच आपण सगळे एकत्र बघूया. आणि आजच्या मॅचची मजा दुप्पट असणार. का रे केडी सर आणि बॉस एकत्र येणार, त्याचा आनंद पण साजरा करायचा ना. त्या कौशिकीचा विश्वास मिळवण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं केलं. खोटी स्टोरी, जी तिला खरी वाटेल अशी स्टोरी तयार केली, पण तरी न्यूज नाही झाली. नाही, काहीतरी करावं लागेल, कारण त्या केदारचा भरोसा नाही. त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं की त्याला ही सगळी स्टोरी पटलेली नाही आहे, आणि त्याने जर काही गोंधळ घातला, तो मुलगा जर त्याच्या हाताला लागला तर संपलं सगळं. काय खरं डोक्यावर पडलेस का ग जराशी? आता काय केलं मी? काय केलं नाही, करावे लागलेस ते आता माझे अंतिम संस्कार. अशी येतेस ना भस्कन अंगावर माझ्या, जाईन एका दिवस हार्ट अटॅकने जाईन का मी. पाहिजे तू शुभी, असं बोलू नये रे. कसं बोलतोस तू? मी सगळ्यांना फोन करून करून तुझ्याबद्दल कौतुकाने सांगते, आणि तू ए, आता काय कोणाला काय फोन करून सांगितलंस तू? मी मामाला सांगितलं फोन करून की माझ्या युवीने कशी केस सॉल्व केली, तीही केदारच्या आधी. मम्मा काय म्हणाली माहितीये? युवराजरावांना माझ्याकडनं शाबासकी दे. ठीक आहे मम्माची शाबासकी. अरे ए, चल काय नको मला बेलसार यांचं. लागलं का? लागलं? तुझी कान फोडीन एक दिवस, मग विचारेन तुला लागलं का. चालेल? कसं बोलतोस रे माझ्याशी? तू ना माझ्याशी बोलूच नकोस. जा, मी नाही बोलणार आहे तुझ्याशी आता. खरंच? हो. बघ नीट ऐक, माझे कान थँक्यू म्हणतात तुला. येते ऐकू? तू खरंच सांगतो, तू शांत बसत जा ना. तू विदाऊट साऊंड एवढी चांगली दिसतेस, तुला सांगू. तू हाताची घडी तोंडावर, काही बोलायचं नाही, एकदम मस्त वाटतेस. बघ मला तुझं इतकं कौतुक आहे. तुझं कौतुक झालं म्हणून मी इतकी खुश आहे. जा बाहेर बघ, जा. सगळे बोंबा मारतात तुझ्या नावाने. काय? कदर नाहीये बाहेर कोणाला तुझी, पण मला आहे. मला तुझी खूप कदर आहे. आय नो, तू कधी ना कधी आपल्या कंपनीचा CEO नक्की होणार. ऐक ना, ऐक ना, उद्या ना वटपौर्णिमा आहे. मग मी तुझ्यासाठी उपवास करणार आहे. पुढचे 7 जन्म मला तूच नवरा म्हणून मिळावं म्हणून. का कशासाठी? नको ना प्लीज. कशासाठी काय उभी? माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि मला तूच हवायस पुढचे 7 जन्म. समजा आपली एक बायको आहे ह्या जन्मी, आणि याच जन्मीपासून ती आपल्याला नको आहे, तर मग काय स्कीम आहे वेगळी? काय करू शकतो? स्कीम? जाऊ दे, नको विचार करूस. तू एक काम कर, तू झाडाला फेऱ्या मार, उलट्या मार. उलट्या? उलट्या फेऱ्या मार, आणि तशीच उलटी चालत 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 तुझ्या माहेरी निघून जा प्लीज. तुझं काही काम नाही या घरात, मला सोडून दे प्लीज प्लीज प्लीज. मी तुझ्यासाठी उपवास तुझे करते. उपवास काढीन भर सगळं एक दिवस. तू शांत राहा जरा. तुझं आजपासूनच सगळं बंद करून टाकू, खाणं पिणं. सांगू तिकडे घरी जाऊन सांगू का आता? नको. शांत बस, आवाज बंद कर. माणूस विचारत असतो, त्याला शांत राहू दे प्लीज. मी पडते.